श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. घरात तुटलेला झाडू तुम्हाला श्रीमंत बनवेल. मित्रांनो, तुटलेल्या झाडूचे काय करावे? तुटलेला झाडू फेकून देण्यापूर्वी हा व्हिडिओ एकदा नक्की पहा. झाडूचे 3 प्रकार आहेत. कदाचित खूप कमी लोकांना हे माहीत असेल. आणि असा झाडू देवी लक्ष्मीला घरात येण्यापासून रोखतो. आम्ही तुम्हाला सांगू की घरात कोणता झाडू ठेवणं शुभ आहे आणि कोणता झाडू खूप अशुभ आहे. प्लास्टिकचा झाडू, कोको झाडू, फुलांचा झाडू, शेवटी घरात कोणता झाडू ठेवल्याने आपल्या घरावर काय परिणाम होतो. मोलकरणीने झाडू मारावी की घरातील सुनेने झाडू मारावी, या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. घरात वापरला जाणारा झाडू आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि झाडू एखाद्या व्यक्तीला करोडपती बनवू शकतो. परंतु त्याचवेळी काही चुकामुळे तो एखाद्या व्यक्तीला कंगाल देखील बनवू शकतो. आपल्या शास्त्रामध्ये झाडूच्या वापराशी चांगले आणि वाईट संकेत जोडलेले आहेत. अशी अनेक कामे आहेत जी आपण अजिबात करू नयेत. झाडू खूप काळजीपूर्वक ठेवावा लागतो. त्याचा वापर केल्याने आपले अत्यंत नुकसान होते. ज्यांना खरोखर विश्वास आहे की आपले धर्मग्रंथ श्रद्धेच्या बाबीबद्दल सांगतात, तुम्ही झाडू कोणत्या दिशेने ठेवावा आणि झाडू कोणत्या पद्धतीने ठेवावा, त्यासाठी हे महत्त्वाचे आहे. आपल्या धर्मग्रंथामध्ये झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित आहे आणि तुटलेला झाडू किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवलेला झाडू देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी मित्राशी संबंधित आहे. म्हणून झाडूच्या चुकीच्या वापरामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या वाढू लागतात आणि आपल्या आयुष्यात गरिबी येते. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही झाडू योग्य पद्धतीने ठेवावा, त्याचा योग्य वापर करावा लागतो आणि झाडूचा योग्य वापर केल्याने तुमच्या आयुष्यात यशाचे दरवाजे उघडतील. पण मित्रांनो, जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जर तुमच्या आयुष्यात सतत समस्या येत असतील तर समस्या संपण्याचे नाव घेत नसतील आणि प्रत्येक वेळी एक समस्या संपत नाही तर दुसरी सुरू होते, मग ते खरोखरच आहे. जर तुमचे उत्पन्न कमी असेल आणि खर्च जास्त असेल किंवा पैसे वारंवार नष्ट होत असतील तर ही चिंतेची बाब असू शकते. तर हे तुमच्या घरावर नकारात्मक ऊर्जा वर्चस्व गाजवत असल्याचे लक्षण असू शकते, ज्यामुळे जीवनात यशाचा मार्ग देखील बंद होऊ शकतो. अशा परिस्थितीत आपण काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, ज्यांचा आपल्या जीवनावर आणि घरावर खोलवर परिणाम होऊ शकतो. त्यापैकी एक झाडू आहे, जी एक साधी गोष्ट दिसते, परंतु ती योग्य किंवा चुकीच्या पद्धतीने वापरल्याने तुमच्या घराच्या ऊर्जेवर मोठा परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही झाडू चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने वापरला तर ते तुमच्या घरात नकारात्मकता पसरू शकते आणि गरिबी, दुःखाला आमंत्रण देऊ शकते. परंतु जर तुम्ही ते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापरले तर तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणू शकते आणि तुम्हाला समृद्ध बनवू शकते. म्हणून नेहमी झाडूचा वापर हुशारीने करा. घरात शांती असेल तेव्हा त्याचा वापर करा आणि रात्री कधीही त्याचा वापर करू नका. लक्षात ठेवा की झाडू हे केवळ घर स्वच्छ करण्याचे साधन नाही, तर ते तुमच्या घराची ऊर्जा देखील नियंत्रित करू शकते. झाडूचा योग्य प्रकारे आणि योग्य वेळी वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंद आणि संपत्ती आणू शकता. आपण हे सुनिश्चित करू शकतो की आजच्या काळात जेव्हा लोक आधुनिक जीवनशैली जगत आहेत आणि त्यांच्या नोकऱ्यामुळे नेहमीच वेळ कमी असतो, तेव्हा ते त्यांच्या घरात काय घडत आहे याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. जरी झाडू हा प्रत्येक घराचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि हे जग निर्माण झाल्यापासून असे एकही घर नसेल जिथे झाडू वापरला गेला नसेल, परंतु आजही अनेक लोकांना झाडू योग्य पद्धतीने कसा ठेवावा आणि तो कधी आणि कसा वापरावा हे माहीत नाही. अनेकदा लोक चुकीच्या पद्धतीने झाडू वापरतात, ज्यामुळे त्यांना अनावश्यक समस्यांना तोंड द्यावे लागते. तुम्हाला तुमच्या घरात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर झाडूशी संबंधित काही नियमांचे पालन करावे लागेल. जर तुमच्याकडे सकाळी लवकर झाडू मारण्याची वेळ असेल तर ते सर्वोत्तम मानले जाते. जर हे शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी घर झाडू मारले पाहिजे.
घरात घाण साचू देऊ नका, कारण ती नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी की जर तुम्ही संपूर्ण दिवसाचा कचरा गोळा केला असेल तर तो संध्याकाळनंतर घराबाहेर फेकू नका. असे करणे अशुभ मानले जाते. याशिवाय झाडू खरेदी करण्यासाठी आणि बदलण्यासाठी काही विशेष नियम आहेत. योग्य दिवशी झाडू खरेदी केल्याने तुमच्या घरात सकारात्मकता राहते. शुक्रवार किंवा शनिवारसारख्या शुभ दिवशी झाडू खरेदी करणे चांगले मानले जाते. तथापि झाडू खराब झाल्यानंतर तो योग्य दिवशी घराबाहेर काढावा, जेणेकरून त्याचा तुमच्या घराच्या ऊर्जेवर नकारात्मक परिणाम होणार नाही. अमावस्या, पौर्णिमा किंवा सणाच्या दिवशी नवीन झाडू वापरण्यास सुरुवात करण्यासाठी शुभ दिवस निवडा. झाडूचा योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी वापर केल्याने तुमचे घर स्वच्छ राहतेच, शिवाय आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे कारण देखील बनते. सर्वप्रथम तुम्हाला नवीन झाडूच्या फायद्याबद्दल सांगू. घरात झाडू काढण्यासाठी सर्वात शुभ दिवस म्हणजे शनिवार. जेव्हाही तुम्ही झाडू खरेदी करता तेव्हा तुम्ही तो प्रथम शनिवारी वापरला पाहिजे. तुम्हाला हवे तेव्हा तो खरेदी करण्यात काही अडचण नाही, परंतु जर तुम्हाला तो खरेदी करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जेव्हाही तुम्ही झाडू खरेदी करता तेव्हा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आठवड्यात 7 दिवस असतात. सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे सौम्य दिवस मानले जातात. तुम्ही चुकूनही या दिवशी झाडू खरेदी करू नये. रविवार, मंगळवार आणि शनिवार हे क्रूर दिवस आहेत. झाडू खरेदी करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. दिवाळी किंवा कोणत्याही सणाच्या दिवशी जर तुम्ही झाडू खरेदी केला आणि तो तुमच्या घरी आणला तर ते तुमच्यासाठी इतके शुभ आणि भाग्यवान ठरेल की तुम्ही विचारही केला नसेल. तुम्ही नेहमीच मजबूत दिवशी झाडू खरेदी करा. मऊ दिवशी झाडू खरेदी केल्याने आपल्या घरात पैशाचे नुकसान होते आणि शक्य असल्यास शनिवारी तुमच्या घरात नवीन झाडू वापरण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्यासाठी संपत्तीच्या आगमनाचे स्तोत्र बनेल. आता मी तुम्हाला सांगेन की आपण झाडू कोणत्या कोपऱ्यात ठेवावे. असे कोणते कोपरे आहेत जिथे चुकूनही झाडू ठेवू नये. ज्याला आपण पूजा कक्ष बनवतो, आपला ईशान्य कोपरा, ज्याला आपण ईशान्य कोपरा म्हणतो, तिथे कधीही झाडू ठेवू नये. तिथे पूजास्थळ आहे आणि विशेषतः पूजा कक्षात तुम्ही झाडू अजिबात ठेवू नये. अन्यथा जर तुम्ही झाडू ठेवला तर तुमच्या मंदिरात देवाच्या आगमनात खूप अडचणी येऊ लागतात आणि तुमच्या घरात दुर्दैव येते आणि नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करू लागते. ते गाठ बांधा, जेणेकरून तुम्ही तिथे ठेवण्यास विसरू नका. तसेच झाडू ईशान्य कोपऱ्यात ठेवला जात नाही. आता तुम्ही सर्वजण असा विचार करत असाल की जर झाडू ईशान्य कोपऱ्यात ठेवला नसेल तर आपण झाडू ठेवावा तरी कुठे. म्हणून झाडू ठेवण्यासाठी सर्वोत्तम जागा म्हणजे घराच्या नैऋत्य कोपरा, ज्याला आपण नैऋत्य कोपरा देखील म्हणतो. मित्रांनो, जर तुम्ही झाडू नैऋत्य कोपऱ्यात ठेवला तर असे मानले जाते की देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करू लागते. देवी लक्ष्मी तुमच्या घरात येऊ लागते आणि असे मानले जाते की नैऋत्य कोपरा हे घराच्या मालकाचे स्थान मानले जाते. म्हणूनच जर तुम्ही झाडू नैऋत्य कोपऱ्यात ठेवला तर तुमच्या घराचा मालक जो आहे तो वेगाने प्रगती करतो. आता आपण घर झाडून टाकावे याबद्दल बोलूया. घर झाडून टाकण्याची आणि पुसण्याची योग्य वेळ कोणती? आपल्या वेद आणि पुराणात 4 वेळा उल्लेख आहे. जो व्यक्ती रात्री झाडून काढतो त्याच्या घरात गरिबी येते. आजच्या आधुनिक युगात जर ते शक्य नसेल आणि तुम्ही असहाय्य असाल तर तुम्हाला घर स्वच्छ ठेवण्याबद्दल खूप विचार करावा लागेल, जेणेकरून देवी लक्ष्मी स्वतःहून आपल्या घरात राहू शकेल. देवी लक्ष्मी त्या घरात राहू लागते. लक्ष्मी मा घरातच आहे, निवासस्थान बनवू शकते. तिचे निवासस्थान बनण्यासाठी तिला स्वच्छ आणि नीटनेटके ठिकाण आवश्यक आहे. म्हणूनच देवी लक्ष्मीला घरात राहण्यासाठी स्वच्छ जागा आवश्यक आहे. जर तुम्ही रात्री झाडू लावत असाल तर ही तुमची मोठी सक्ती आहे, ज्यामुळे तुम्हाला रात्री झाडू लावावा लागतो. म्हणून तुम्ही काय करावे ते म्हणजे कचरा बाहेर फेकू नये. झाडू लावताना हे लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही कधीही झाडू तुमच्या पायांनी स्पर्श करू नये. जर चुकून पाय झाडूला स्पर्श करत असेल तर तुम्ही ते तुमच्या हाताने स्पर्श करून माफी मागावी. असे मानले जाते की झाडूला पायाने स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी रागावते आणि तिच्या जागी घरात अलक्ष्मी येते. हे विचित्र वाटेल, परंतु त्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्हीही कारणे आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल
तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.